अग्निवीर भरतीसाठी प्रशासन सज्ज, आढावा बैठक संपन्न। भारतीय सैन्याच्या अग्निवीर भरती प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली। येत्या 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसाठी अग्निवीर भरतीचे आयोजन करण्यात आले आहे। बैठकीत भरती प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व निर्विघ्न पार पडण्यासाठी विविध विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली। संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देऊन लवकरच जिल्हा प्रशासनामार्फत आदेश जारी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी सांगितले। भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या भोजन व अन्य सोयीसुविधांचा विचार करून महिला बचत गटामार्फत खाद्यपदार्थाचे स्टॉल उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। यावेळी संचालक ARO कर्नल प्रशांत सिंह यांनी भरती प्रक्रियेसाठी महसूल, रोजगार, पोलीस, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन दल, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद केले। अग्निवीर भरती ही पूर्णपणे गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारे होणार असल्याचे उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक आमिषाला किंवा दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले। या बैठकीत सुभेदार मेजर जसविंदर सिंग, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, करवीर प्रांत अधिकारी मौसमी चौगले, तहसीलदार स्वप्नील पवार, महापालिका उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा शालेय चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, CPRचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। अग्निवीर भरती प्रक्रियेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले। वेदिका न्यूजसाठी शिवाजी चव्हाण, कोल्हापूर।